कायदा सुव्यवस्थेवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे। अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे। दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून सत्ताधारी आता आक्रमक होण्याची शक्यता आहे। सत्ताधारी विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत। सभागृहात बोलू दिलं जात नसल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे। त्यामुळे आज नेमक्या या वादळी दिवसात अधिवेशनामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अधिवेशनाचा आजचा दिवस हा वादळी ठरण्याची शक्यता आहे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले। सुशांत, अधिवेशनाचा आजचा दिवस हा वादळी ठरण्याची शक्यता आहे। कोणत्या प्रमुख मुद्द्यांवरती आज विधान भवनात गदारोळ होऊ शकतो? सुशांत, खरं तर अधिवेशनाचा आजचा दिवस हा वादळी ठरण्याची शक्यता आहे। अशा कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती आज अधिवेशनामध्ये गदारोळ पाहायला मिळू शकतो? काही तांत्रिक अडचणीमुळे सुशांतशी आपला संपर्क तुटलेला आहे। मात्र सभागृहात बोलू दिलं जात नसल्याचा आरोप महाविकास आघाडीने केलेला आहे। आजचा दिवस हा वादळी ठरण्याची शक्यता। दिशा सालियन मृत्यू प्रकरण सुद्धा आज गाजणार अशी चर्चा सुरू आहे। आजच्या दिवसभरात या संदर्भात अधिवेशनामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात, कशा प्रकारचे आरोप करण्यात येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। याआधी महाविकास आघाडीनं सभागृहात बोलू दिलं जात नसल्याचा महाविकास आघाडीनं आरोप केला होता आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भात ज्या प्रकारच्या नवीन अपडेट्स समोर आल्या तर हे प्रकरण आता विधानसभेत सुद्धा पाहायला मिळू शकतं। हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो। अधिवेशनाचा आजचा दिवस हा वादळी ठरण्याची शक्यता आहे। खरं तर यावेळेच्या अधिवेशनामध्ये ज्या प्रकारच्या घडामोडी आपण पाहिल्यात, आजचा दिवस सुद्धा वादळी ठरण्याची शक्यता आहे। अधिवेशनाचा आजचा दिवस हा वादळी ठरण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीचे नेते यांनी याआधी सुद्धा सभागृहामध्ये बोलू दिलं जात नाही अशा प्रकारचे आरोप केले आहेत। राज्यपालांची सुद्धा ते भेट घेणार आहेत। अधिवेशनाच्या या वेळेसच्या घडामोडी ज्या प्रकारच्या आपण पाहिल्यात, औरंगजेबाचा मुद्दा असेल, प्रशांत कोरटकर यांचा मुद्दा असेल, त्यानंतर अबू आझमी यांचं निलंबन झालं, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावरती घडामोडी घडल्या। आजचा दिवस सुद्धा वादळी ठरण्याची शक्यता आहे।